उच्च न्यायालयामध्ये 12 MLC आमदार नियुक्तीबाबत आज क्रमांक 10ला मॅटर होतं। मॅटर हे रीच झालं नाही आणि दुर्दैवानं 2:30 वाजता बोर्ड डिस्चार्ज झाला। त्यामुळे 12 MLCची जी होणारी आजची सुनावणी आहे ती काही काळासाठी पुढे गेलेली आहे। आज आम्ही जे इंटरव्हेन्शन केलेलं होतं OP किशन बजरीवा यांच्यावर आम्ही लेखी ॲफिडेविट आज आम्ही सादर केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या वकिलांनी कोर्टाला असं मेन्शन केलं की याविषयी अनेकदा तारखा होऊन रीच होत नाही आहेत आणि त्यामुळं मेरिटनं याचं आर्ग्युमेंट होत नाही आहे। कोर्टानं असं मान्य केलं की पुढची तारीख फिक्स वेळ आणि फिक्स आर्ग्युमेंटसाठी ठेवली जाईल। मला असं वाटतं की जुलै आज संध्याकाळपर्यंत ही तारीख कळेल। पुढच्या महिन्यामध्ये याच्यावर आर्ग्युमेंट्स मेरिटनं होतील अशी माझी खात्री आहे। पण तुर्तास हा 12 आमदारांचा विषय परत एकदा न्यायालयाच्या कचाट्यामुळे पुढे गेलेला आहे हे निश्चित। तुमचा याचिकेमध्ये काय एक मुद्दा आहे तो मांडण्यात आलेला होता? नाही, आमच्या याचिकेमध्ये घटनेतील 361 कलमप्रमाणे राज्यपालांनी कार्यवाही केलेली नाही। तत्कालीन राज्यपालांनी याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती, सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयामध्ये पाठवली। कॉन्स्टिट्युशनली ह्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यावर मेरिटवर चर्चा होऊन हा निर्णय होणार आहे। काय वाटतं कधीपर्यंत सुनावणी लागेल? कारण दिवसेंदिवस सुनावणी पुढे ढकलली जाते। विधानसभाचा कार्यकाळ देखील आहे तो आता संपत आलेला आहे। नाही, ही सुनावणी माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये निश्चित लागेल आणि जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान याचा निकाल लागेल अशी माझी खात्री आहे, मला खात्री आहे।